चर्चेस ऑफ क्राइस्ट, श्रीगोंदा, ढोरजे, भानगाव या ख्रिस्ताच्या मंडळींना प्रभू येशूच्या गोड आणि प्रिय नावामध्ये प्रेमपूर्वक सलाम. आजचा हा जागतिक पितृवार आपल्या सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि हीच प्रार्थना करतो की अधिक प्रभू आपल्याला त्याच्या कृपेमध्ये वाढवो, त्याची कृपा, त्या कृपेमध्ये आम्ही अधिक पुढं अधिक जगावं. म्हणून आपण आज प्रभूकडं विशेष प्रार्थना करणार आणि प्रभूच्या वचनातून आजचा जो पितृदिनाचा जो संदेश आहे तो आपण ऐकणार आहोत. आपल्याकडे जर पवित्र शास्त्र असेल तर कृपा करून माझ्या संगती लोकऋष्य वर्तमान याचा 15वा अध्याय आणि 11व्या वचनापासून जी काही वचनं आपण आजच्या चिंतन आणि मननाकरता आपण पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्त हा एक उत्तम गोष्ट सांगणारा उत्तम शिक्षक आहे आणि म्हणून कोणत्या पण प्रश्नाचं उत्तर प्रभूनं अगदी समर्पक योग्य रीतीने योग्य पद्धतीने गोष्टी रूपानं त्यांनी दिलेलं आहे. ही पद्धत त्यांनी वापरली अशासाठी की ही पद्धत समजण्यासाठी सोपी आहे, संस्कृतीशी ती अगदी निगडीत आहे आणि म्हणून आपण त्या संस्कृतीला आठवून संस्कृतीला धरून प्रभू ह्या गोष्टीच्या द्वारे आम्हाला काय शिकवित आहे. सर्व जकातदार आणि पापी त्याचे ऐकण्यात त्याच्या जवळ आले होते आणि त्यांनी एक कुरकुर केले की प्रभू, तू पापी लोकांच्या संगती तू जेवतो, त्यांच्या पंक्तीस तू बसतोस, असं का? तू तर देवाचा पुत्र आहे, तू अशा लोकांच्या संगतीमध्ये तू का बसावा? आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्तानं त्यांना 3 दाखले सांगितले. हरवलेलं मेंढरू, हरवलेलं नाणं आणि हरवलेला पुत्र. ह्या दाखल्यामध्ये ह्या गोष्टीमध्ये एक कुटुंब आहे, 2 भाऊ आहेत, आई वडील आहेत, घरची शेती आहे, घरामध्ये नोकर चाकर आहेत, मुबलकता आहे, घरामध्ये आनंद आहे, शांती आहे, सुबत्ता आहे. पण कुठंतरी तडा गेलेला आहे. जो धाकटा मुलगा आहे आपल्या मित्राच्या संगतीमध्ये आल्यामुळं त्याला चुकीचं मार्गदर्शन त्याच्या मित्राकडून त्याला मिळालेलं दिसतं आणि ताबडतोब आपल्या आईबापांच्या कल्पनेपलीकडे कधी त्यांनी अपेक्षा पण केली नाही की एके दिवशी आपला मुलगा, लहान मुलगा, आपल्या मिळकतीचा वाटा आपल्याला मागेल. कारण ही धक्कादायक गोष्ट आहे. अजून वडील जिवंत आहे, मोठा भाऊ आहे आणि वडिलांच्या मृत्यूनंतर मालमत्तेची वाटणी विभागणी ही केल्या जाते. परंतु वडील जिवंत असतानाच मुलगा आपल्या बापाला त्याच्या संपत्तीचा मालमत्तेचा वाटा तो मागत आहे. याचा अर्थ की तू माझ्यासाठी मेला, तू मरण पावला आहे, आता संपत्तीची वाटणी मला तू करून दे. कदाचित त्याच्या वडिलांनी ज्या टायमाला हा प्रश्न आपल्या मुलाकडून ऐकला त्यावेळी त्यांना जरूर वाईट वाटलं असेल. त्यांनी त्याची समजूत घालण्याचा पुष्कळ प्रयत्न केला असेल. ते त्याला म्हणाला असेल, बाबा, बाळा, तुझ्या आईला काय वाटेल? हे सगळं तुझंच आहे ना, मृत्यूनंतर तुला हे मिळणारच आहे. परंतु असं दिसतं की तो हट्टास पेटलेला आहे, तो वाट पाहण्यास तयार नाही, आई वडिलांचं ऐकण्यास अजिबात तो तयार नाही. आणि म्हणून वडिलांनी संघर्ष टाळण्याकरिता त्यांनी त्याच्या इच्छेला होकार दिला.
त्यांनी आपल्या त्या बापाने आपली बांधलेली झाकलेली मूठ उघडली. त्यांनी हे होऊ दिलं. ही ओपन्ड हिज हँड. त्यानं आपले हात बांधलेले बंद मूठ ही त्यांनी उघडली. तो म्हणाला, ठीक आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे. आणि बापानं त्याच्या संपत्तीची वाटणी विभागणी केली आणि आपल्या दोन्ही मुलांना मध्ये ते वाटून दिले. धाकट्या मुलाला ते मिळाल्याबरोबर तो सगळं हे एकवटून पवित्र शास्त्रात सांगलं की दूर गावी तो गेला, की ज्या ठिकाणी त्याला कोणी ओळखत नाही, ज्या ठिकाणी त्याचं कोणीच नाही, आपल्या घरापासून तो दूर दूर तो गेला. कारण जुन्या करारामध्ये आपल्याला असं दिसून येतं की यहुदी जो नियम आहे त्या नियमाचं त्यांनी उल्लंघन केलं आहे. आणि जर आई वडिलांनी आपल्या मुलाची तक्रार याचकाकडे केलेली आहे, वडीलधाऱ्या लोकांकडे केलेली आहे, की त्यांनी जाऊन त्यांना सांगायचं की पहा, आमचा हा मुलगा अनावर आहे, हट्टी आहे, मद्यपी आहे, खादाड आहे, तो आमचं ऐकत नाही. त्या टायमाला गावच्या लोकांनी त्याला समजून सांगायचं आहे. आणि नाही सांगितलं तर त्याला धोडमार करून त्याला मारून टाकायचं आहे. त्याला काहीच संधी नाही, कारण आता तो संधी करता तो अपात्र आहे. इतकी कठोर शिक्षा जो मुलगा आपल्या आई वडिलांचं ऐकत नाही. तीच गोष्ट आहे, परंतु त्याच्या वडिलांनी ही गोष्ट, ही तक्रार मंडळीच्या समाजाच्या वडील वर्गाकडे त्यांनी नेली नाही. त्यांना ठाऊक आहे की ह्या गोष्टीचा परिणाम मृत्यूदंड आहे. बापाचं प्रेम, बापानं आपली झाकली मूठ ही उघडली, त्याला जाऊ दिला, त्याला सगळ्या गोष्टीची, त्याच्या संपत्तीची वाटणी, त्याच्या इशारा जी होती ती त्यांनी त्याला दिली. आणि मुलगा दूर दूर निघून गेला. पुष्कळ वेळा सैतान असंच करतो. आमच्या घराची शांती, घराचा आनंद तो हिरावून घेतो. एकदा एका शेतकऱ्यानं आपल्या शेतामध्ये कलिंगड लावली होती. त्या वर्षी त्याला भरपूर पीक आलेलं होतं. परंतु पिकाच्या संरक्षणासाठी त्यानं आपल्या शेताला कुंपण घातलं होतं. काही काटेरी झुडपं त्यांनी लावलेली होती, अशासाठी की जनावरांनी शेतामध्ये घुसून नुकसान करू नये. शेतामध्ये त्याने बुजगावणं लावलं की आकाशातील पक्ष्यांनी कलिंगडाचा नाश करू नये, म्हणून त्यांना भीतीसाठी त्यानं बुजगावणं लावलं. जनावरांसाठी त्यांनी काटेरी कुंपण, पक्ष्यासाठी बुजगावणं त्यांनी लावलं. परंतु त्याला वाटलं की कदाचित चोर येतील, पिकांचं नुकसान करतील, म्हणून त्यांच्यासाठी काय करावं. आणि म्हणून हा शेतकरी हुशार होता. त्यानं आपल्या शेताच्या मध्यभागी एक पाटी लावली की सावधान सांभाळा, इथं एका कलिंगडामध्ये विष आहे. वासिक तो शेतकरी आहे, तो असं कधी करणार नाही. परंतु पिकाच्या संरक्षणार्थ त्याने ही नामी युक्ती लढवली. पाटी त्या ठिकाणी लावली की सावधान सांभाळा, येथे एका कलिंगडामध्ये विष आहे. तो आपल्या घरी गेला. सकाळ झाल्यानंतर तो शेतामध्ये वापस आला. तेव्हा त्याला असं दिसून आलं की त्या पाटीमध्ये काहीतरी चोरट्यांनी काहीतरी फरक केलेला आहे. त्या चोरट्यांनी त्या पाटीमध्ये असं लिहिलं, त्यांनी ती पाटी बदलून टाकली की सावधान सांभाळा, इथं एकाच कलिंगडामध्ये नाही, इथे सर्व कलिंगडामध्ये विष आहे. शेतकरी घाबरला. तो म्हणाला, ते चोर, त्यांचा उद्देशच नाश करणे आहे. आता कोणत्या कलिंगडामध्ये विष आहे? आणि मी जर बाजारामध्ये नेलं आणि जर विष बाधा झाली, किती ती गंभीर होईल. आणि म्हणून त्या शेतकऱ्यानं ही सगळी कलिंगड तोडली
आणि आपल्या शेताच्या बांध्यावरती फेकून दिली. नुकसान त्याचं झालं. सैतान असंच करतो. प्रभूने दिलेला आनंद, प्रभूने दिलेली शांती तो हिरावून घेतो. ह्या घराची शांती सैतानानं हिरावून घेतली. ह्या घराचा आनंद, ह्या घराची ऐक्यता सैतानानं हिरावून घेतली. सैतान हेच काम करतो. आज अनेक ख्रिस्ती कुटुंब आज अशा स्थितीमध्ये आहे. घरामध्ये संघर्ष आहे, घरामध्ये प्रीतीचा अभाव आहे. आजची ही जी तरुण पिढी आहे ही ह्या धाकट्या मुलाचं हे प्रतीक आहे. मुलगा दूर निघून गेला, ज्या ठिकाणी त्याला कोणीच ओळखत नाही, त्या ठिकाणाचं नाव सुद्धा त्याला माहिती नाही. तो खोल खाली 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 निघून गेला. आणि जोपर्यंत त्याच्याकडे पैसा होता तोपर्यंत मित्र त्याच्या संगती होते. चैनबाजी केली, पवित्र शास्त्र सांगते त्यांनी चैनबाजी केली, ख्याली खुशाली त्यांनी केली. मनास वाटेल तसा तो वागला. म्हणून उपदेशकाच्या पुस्तकात उपदेशक शलोमोन राजा म्हणतो, तारुण्याच्या दिवसात आनंद कर, परंतु लक्षात ठेव, एके दिवशी तुला ह्या सर्व गोष्टीचा हिशोब तुला द्यावा लागेल. आपल्या तारुण्याच्या दिवसात आपल्या निर्माणकर्त्याला तू स्मर. आपल्या बापाचं घर विसरू नको. आपल्या बापाच्या प्रीतीला लाथ मार नको. सगळं संपल्यानंतर त्याच गावच्या एका व्यक्तीकडे जाऊन तो डुकर चारण्याचं काम करू लागला. यहुदी कुटुंबातला, उच्च कुटुंबातला हा राजपुत्र, राजपोषकांनी निघालेला, उत्तम पक्वान खाणारा, परंतु आज त्याच्या मुखामध्ये डुकराच्या शेंगा, डुकरामध्ये त्याची वस्ती. यहुदी करता डुक्कर म्हणजे ओसाडीचा अमंगळ पदार्थ, त्याचा ते उच्चार सुद्धा करीत नसे. परंतु आज ह्या परिस्थितीने त्याला डुकरामध्ये आणून ठेवलेला आहे. डुकराच्या सहवासात तो आहे. ज्या ठिकाणी त्याने असू नये त्या ठिकाणी तो आहे. आणि तो आता आपल्या बापाचं घर आठवत आहे. परिस्थिती आम्हाला आमच्या बापाचं घराची आठवण करून देते. तो आठवण करून राहते की माझ्या बापाचं घर, खाण्याची रेलचल, नोकर चाकर आनंदामध्ये खुशीमध्ये आहेत, आणि मी हक्काचा राजपुत्र, आणि मी त्या ठिकाणी आज माझी जागा कोणती आहे, आज मी कोणत्या स्थितीमध्ये येऊन पडलेलो आहे. माझा चुकीचा निर्णय, माझी चुकीची निवड, त्याची त्याला जाणीव झाली. आणि शास्त्रामध्ये सांगितलं की तो शुद्धीवर आला. त्याचे डोळे उघडले, त्याची चूक त्याच्या लक्षात आली. परंतु तो तिथेच थांबला नाही. तो म्हणाला, मी उठून मी माझ्या बापाच्या घरी जाईल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, बापाच्या घरी जाण्यासाठी सुद्धा काही समय लागतो. आणि इस्रायल लोकांमध्ये, यहुदी लोकांमध्ये जे प्रमुख 3 सण होते की ज्या सणाकरिता राष्ट्रामधून यहुदी लोक यरुशलेममध्ये सण साजरा करण्यासाठी जात असतात. हंगामाचा सण आहे, वलांडण सण आहे, 50व्या दिवसाचा सण आहे, आणि तो साजरा करण्यासाठी लोक आपल्या घरी येत असे. आणि म्हणून हे सण येण्याकरिता त्यांना वाट पाहावा लागत असे. ज्या प्रकारे नाताळाच्या दिवसामध्ये आपले प्रिय लोक नाताळ सण साजरा करण्याकरता आपल्या आईवडिलांच्या घरी जातात, आपल्या प्रिय व्यक्तीच्या घरी जातात. त्यांना वाट पाहावं लागते नाताळाची, की नाताळ येईल, ख्रिसमस येईल, आम्ही सुट्टी
आनंदाचा सण साजरा करण्यासाठी आमच्या आईबापाच्या घरी, तोपर्यंत त्यांना वाट पाहावा लागते. असं दिसतं की ह्यावेळेस, कारण प्रभू सांगत आहे आणि प्रभू वल्हांडण सण साजरा करण्यासाठी तो यरूशलेमकडे निघालेला आहे. आणि म्हणून असं तो सांगत आहे की आता ह्या मुलाची दृष्टी उघडली आणि आता वल्हांडण सण जवळ येत आहे. एकत्र येण्याचा तो दिवस, वल्हांडण क्षमेचा दिवस, की ज्या वेळेस प्रभूने त्या वल्हांडणाच्या सणामध्ये तो आमच्यासाठी कोकरा झाला, त्यानं आमच्या पापांची क्षमा केली, बंधमुक्त त्याने आम्हाला केलं. स्वर्गीय पित्यानं आमची क्षमा केली. हा बाप, स्वर्गीय पिता, जगिक पित्याचं हे प्रतीक. आम्ही जे वडील आहोत, स्वर्गीय आमचा जो पिता आहे त्याचा आम्ही प्रतिछाया ह्या जगातली आहोत. जसा स्वर्गीय बाप प्रेमळ, क्षमाशील, तसं आम्ही आहोत. ज्यावेळेस ह्या मुलाने तो निश्चय केला आणि तो निघाला, तिथंच तो थांबला नाही. त्याने आपल्या मनामध्ये सगळ्या गोष्टीची त्याने तयारी केली की मी माझ्या बापाला भेटेल, मग माझा बाप मला म्हणेल, का रे तू आलास, आता कशाला तू आलास, आता काय काम आहेस, जा, मी तुझा स्वीकार करत नाही. मग मी माझ्या बापाला हे उत्तर देईल, मी नम्र होईल, मी बापाला क्षमा मागेल. सगळ्या गोष्टीची मनाची त्यांनी तयारी केली आणि तो निघाला. त्याचे वडील सतत त्याची वाट पाहणार. आमचा स्वर्गीय पिता आमची वाट पाहतो. हा बाप थकला नाही. हा बाप आपल्या गेलेल्या मुलाची तो रोज वाट पाहत आहे की एके दिवशी माझा मुलगा येईल, वल्हांडण सण येत आहे, तो साजरा करण्यासाठी माझा मुलगा घरी येईल. आणि शास्त्रामध्ये असं सांगलं की मुलगा दूर आहे. त्याच्या बापाने त्याला ओळखलं. किती घाणेरड्या स्थितीमध्ये असू द्या, आपला बाप आपल्या मुलाला कधी विसरत नाही. सुस्थितीमध्ये, राज पोशाखामध्ये मुलगा निघून गेलेला, परंतु आता घराकडे येत असताना त्याचा तो उत्तम पोशाख त्याच्याकडे नाही. त्याच्या पायामध्ये उत्तम जोडे नाहीत, हातामध्ये अंगठी नाही. अशा भिकारी अवस्थेमध्ये मुलगा घराकडे वापस आलेला आहे. परंतु बापाच्या नजरेमध्ये मुलगा त्या स्थितीमध्ये तो पाहतो की माझा मुलगा घर सोडून कोणत्या स्थितीमध्ये गेला आणि आता तो कसा आहे. आमचं रूप जरी बदललं, पण आमचा बाप आम्हाला कधी विसरत नाही. आणि सांगितलं पवित्र शास्त्रामध्ये की बाप धावत गेला. मुलगा चालत येत आहे, बाप धावत आहे. आणि बाप धावत जाऊन बापानं आपल्या मुलाला मिठी मारली. पहिल्यामध्ये आम्ही पाहतो की त्यानं आपली मूठ उघडली. आता बापाने आपले हात उघडले, आपले बाहू लांब केले, त्याचं स्वागत केलं, त्याला आलिंगन दिलं. जशा स्थितीमध्ये तो घरी आला त्या स्थितीमध्ये त्यानं त्याचं स्वागत केलं. तो म्हणाला नाही काही तुझ्या अंगाला आलेली दुर्गंधी, तुझा हा अगदी भिकारी पेहराव. बापानं त्या गोष्टीकडे लक्ष दिलं नाही. बापाची नजर ही प्रेमाची नजर. त्यानं आपली मूठ उघडली, त्याने आपले हात उघडले आणि त्याच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. तो म्हणाला, बाबा बाबा, मी तुमचा मुलगा मानण्यास अयोग्य आहे, माझी चूक झाली. पुन्हा त्या दर्जापर्यंत मला तो दर्जा देऊ नका. मला एखाद्या मोलकराप्रमाणे तुम्ही मला तो दर्जा द्या. ख्रिस्तामध्ये आमचा जो दर्जा आहे, प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू तो दर्जा कधीच कमी करत नाही. त्या स्थितीमध्ये राजपुत्र, राजकन्या, तोच दर्जा तो आम्हाला देतो. ज्यावेळेस आम्ही घरी येतो आणि बापानं आपल्या नोकर चाकरांना सांगितलं, जा ताबडतोब त्याला उत्तम पोशाख आणा, राजपुत्राचा पोशाख.
ती मुद्रा आणा की ज्या त्याच्या बोटामध्ये आता ती नाही, ते प्रतीक, तो हक्क, ती राजमुद्रा, ती आणा, ती घाला. पोशाख आणा. सगळ्या गोष्टी बापानं दिलेल्या आहेत. आणि सांगलं की उत्तम पुष्ट वासरू सुद्धा खावा. हे सगळं प्रतीक क्षमेचं प्रतीक आहे. त्यानं आपली मूठ उघडली, बापाने आपले बाहू उघडले, त्याचं स्वागत केलं, आणि आता बापानं आपलं हृदय उघडलं. ही ओपन हिज हँड, ही ओपन हिज हँड, ही ओपन हिज हार्ट. त्यांनी मूठ उघडली, बाहू लांब केले, हृदय उघडलं, आणि पूर्ण मनाने त्याने आपल्या मुलाचा जशा स्थितीमध्ये तो आला तसा त्याने स्वीकार केला. गेलेल्या सगळ्या गोष्टी त्याला वापस केल्या. त्यानं पूर्ण त्याचा गेलेला दर्जा त्याला तो वापस केला. किती सुंदर स्वागत. पुढे ज्या टायमाला आम्ही पाहतो की आनंद उत्सव चालू आहे, आणि त्याचा मोठा मुलगा शेतामध्ये काम करत आहे, आणि त्याने तो आवाज ऐकला. त्याला नवल वाटलं की काय चालू आहे, आणि म्हणून तो आपल्याकडे येतो आणि बाहेर आपल्या बापाला म्हणतो की काय चालू आहे. आणि त्याचे वडील त्याला म्हणतात की तुझा भाऊ, आपला मुलगा हा मेला होता, तो जिवंत झाला आहे, हरवला होता, तो सापडला आहे. आणि हा मोठा मुलगा म्हणतो बापाला, तुमचा तो मुलगा आहे, तो माझा कोणीच नाही, माझा काही संबंध नाही. बाप स्वीकारण्यासाठी तयार, पण भाऊ स्वीकारण्यासाठी तयार नाही. बापाने आपला हात त्याच्याकडे केला, सांगितलं की ये, तुझं सुद्धा स्वागत आहे, ह्या आनंदामध्ये तू सुद्धा सहभागी हो. पण मोठा बंधू स्वागतासाठी तयार नाही, आपल्या भावाचा स्वीकार करण्यासाठी तयार नाही, आपल्या भावाची क्षमा करण्यासाठी तयार नाही, आपलं तुटलेलं नातं पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी तो तयार नाही. बापानं सुद्धा त्याला आमंत्रण दिलं, तुम्ही दोघं माझे आहात, जेवढा हक्क त्याचा तेवढाच हक्क तुझा आहे. गोष्ट त्रोटक आहे. मला असं वाटतं की किती सुंदर हा गोड कळस व्हायला पाहिजे होता, परंतु गोष्टीचा कळस हा अगदी त्रोटक आहे. आपल्याला असं दिसून येतं की 31व्या वचनामध्ये त्याने त्याला म्हटले, बाळा, तू तर माझ्याबरोबर नेहमीच आहेस, आणि माझे जे काही आहे ते सर्व तुझेच आहे. तरी उत्सव आनंद करणे योग्य आहे, कारण हा तुझा भाऊ मेला होता, तो जिवंत झालाय, हरवला होता, तो सापडला. हा 32व्या वचनाचा हा अखेरचा शेवट. पण मला असं वाटतं की 33वं जे वचन त्या ठिकाणी नाही, येशूने ते 33वं वचन ते आपल्याकरता ठेवलेलं आहे. त्या ठिकाणी असं ते व्हायला पाहिजे की मग तो मुलगा, मग तो मोठा वडील मुलगा आपल्या बापा संगती घरामध्ये गेला. असं दिसतो तो घराच्या बाहेरच राहिला, तो घरामध्ये आला नाही. प्रिय बंधू आणि भगिनींनो, हे बापाचं प्रेम, क्षमाशील पिता. समजा आज ह्या दाखल्याला आपल्याला जर दुसरं नाव जर सुचवायचं असेल, ह्या ठिकाणी नुसतं मुलाबद्दलच सांगितलेलं आहे की तो किती आपल्या बापासंगती किती अन्यायाने वागला, किती क्रूरतेने तो वागलास. आपल्या बापाला त्यांनी दिलेली वागणूक, खूप मोठं भडक वर्णन त्याच्यामध्ये केलेलं आहे. पण बापाबद्दल फारच कमी शब्द त्या ठिकाणी वापरलेले आहे. मुलगा बोललेला आहे, बाप काही बोललेला नाही. तो म्हणतो की बापानं त्याच्याकडे फक्त नोकरांना त्यांनी सांगितलं, जा आणि कृती करा. मोठ्या बंधूला त्यांनी सांगितलं, ये, आनंद उत्सव करणे हे योग्य आहे, हीच ती वेळ आहे, रुसून फुगण्याची वेळ नाही.
आता आनंद करणे, कारण तुझा भाऊ हा आपल्या घरी आलेला आहे. स्वर्गीय पित्याचं हे प्रतीक. आणि म्हणून योहान पृष्ठवर्तमान योहान हे सांगतो 3 अध्यायामध्ये आणि 16 वचन, हा संपूर्ण शास्त्राचा गाभा की देवानं जगावर एवढी मोठी प्रीती केली की त्यानं आपला एकुलता एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त हो. आमचा प्रभू स्वर्गीय पिता आम्हाला नवीन जीवन देतो, नवीन वस्त्र तो देतो. आमच्या जीवनाचं तो रूपांतर करतो, आमच्या जीवनाचं तो परिवर्तन करतो. ह्या पितृदिनाच्या दिवशी आपण आपल्या आईवडिलांची, विशेष करून वडिलांची आठवण करूया. मी माझ्या वडिलांना कधीच पाहिलं नाही. मला असं वाटतं की माझे वडील जर असे असते तर कदाचित तुम्हाला ते कोणातरी वाटलं असेल आपल्या वडिलांची की माझे वडील किती प्रेमळ होते. ह्या कोरोनाच्या दिवसामध्ये आपल्यातील अनेक जण आज दुःखी आहेत, कारण आपले वडील आपल्यामध्ये नाहीत. घरचा कर्ता पुरुष, पितृछाया आज आम्ही गमावलेली. आपण त्यांच्या पूज्य स्मृतीस आपण अभिनंदन करूया. आपण जरी त्यांचा मृतदेह जमिनीमध्ये झाकला, त्याला आम्ही मूठ माती दिली, पण एक गोष्ट आम्ही केली नाही. आम्ही त्यांच्या पूज्य गोड प्रेमळ स्मृती, आठवणी, त्याला आम्ही माती दिली नाही. त्या आठवणी आम्हाला सदैव चालना आणि स्फूर्ती देते. किती सुंदर वडिलांचं हे जीवन, आदर्श जीवन. प्रभूनं ही जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे. आम्ही पृथ्वीवर स्वर्गीय पित्याचं प्रतीक आहोत. चला आपण एकमेकाची क्षमा करूया. आपल्या घरामध्ये गेलेला आनंद आपण वापस आणूया, गेलेली शांती आपण वापस आणूया, आणि त्या घराला आपण किती सुंदर आपण नाव देऊ, स्वर्गीय कुटुंब, दैवी कुटुंब. देव तुम्हाला आणि मला अधिक आशीर्वादित करो आणि आपल्याद्वारे अनेक कुटुंबाला त्याचा आशीर्वाद प्रभू पोहोचो. आमेन.